संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत. संघर्ष पत्रकार संघ म्हणजे सर्व पत्रकारांच्या वतीने आयोजित होत आहे आणि या दैविप्यमान कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका आणि फक्त पत्रकारांना बोलवलं आहे. अपवाद फक्त दादा आहे. आमदार साहेबांना आम्ही बोलवलं आहे. आमदार साहेबांना दहीगावला कार्यक्रम असल्यामुळे ते उशिरा येणार आहे. तर उपस्थित सर्व पत्रकार या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आज पत्रकार दिन. पत्रकार दिनानिमित्त सूत्रसंचालन करताना सातपुतेने सांगितलं की 6 जानेवारी पहिलं जे वृत्तपत्र आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे 1832 साली काढलं आणि त्याच्यामुळे 6 जानेवारी हा महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांची जयंती नाही, बाळशास्त्री जांभेकरांची जयंती 20 तारखेला असते. 6 जानेवारी हा पहिलं वृत्तपत्र काढलं म्हणून हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. आणि त्याला थोडंसं माहीत नसेल म्हणून मी सांगण्यात गेलं तर 6 जानेवारी या या ठिकाणी शहापूर तालुक्यामध्ये आपला सर्वांचा हा कार्यक्रम असतो आणि तो जर कार्यक्रम आपण साजरा केला नाही तर आपण पत्रकार नसतो. म्हणून पत्रकार दिन हा साजरा केला जातो. कोणत्याही संघाने करो तो केलाच पाहिजे त्याचा पुढाकार म्हणजे संघर्ष पत्रकार संघ घेत असतो आणि पत्रकार संघाने आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. जरी पत्रकार संघ असेल तरी हा सर्वांचा कार्यक्रम आहे, हा सर्व परिवाराचा कार्यक्रम असं समजून या ठिकाणी आपण काम करतो. हे कार्यक्रम पूर्वी काळाकाळा करायचे, त्यांचा वसा वारसा आपण चालवला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण हा उपक्रम चालू करतोय. या कार्यक्रमासाठी सर्वांमध्ये संघर्ष पत्रकार संघाच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. हे एकट्याचं काम नाही. पत्रकारांची टीम, पत्रकारांची एकी असेल तरच या ठिकाणी कार्यक्रम होऊ शकतात आणि संघर्षाच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की पत्रकार दिन म्हणता म्हणजे पत्रकारांचा गौरव केलाच पाहिजे. तो दिन आपला हक्काचा दिवस असतो आणि हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संघर्ष पत्रकार संघाने नियोजन केलं की आपण या दिवशी तालुक्यातील पत्रकारांना पुरस्कार देऊया. संघर्ष पत्रकार संघाच्या मीटिंग मध्ये ठरावामध्ये ठरल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी 3 पुरस्कार या ठिकाणी देण्याचं दर वर्षाप्रमाणे ठरवलं आहे. या वर्षापासून मी सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये पहिला पत्रकार पुरस्कार असणार शहापूर तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आणि याच्यासाठी आपण आमचे सर्वांचे आराध्य दैवत असणारे, आमचे सर्वांचे मार्गदर्शक असणारे स्वर्गीय बाळाकाका जगे यांचं नाव आम्ही देणार आहोत आणि या पुरस्काराचं नाव असणार आहे स्वर्गीय बाळाकाका जगे उत्कृष्ट शहापूर तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. त्यानंतर आज युट्यूबचा जमाना आहे आणि या युट्यूबच्या जमान्यामध्ये अनेक शहापूर तालुक्यामध्ये युट्यूब चॅनल आलेले आहेत आणि या युट्यूब मध्ये स्पर्धा सुद्धा आहे. जो काम करतो त्याचा सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या युगात त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी हा एक उत्कृष्ट युट्यूब चॅनल पुरस्कार हा एक या ठिकाणी देण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी नाव आम्ही या ठिकाणी दुसरे पत्रकार की ज्यांनी या ठिकाणी या शहापूर तालुक्याच्या पत्रकार उद्धारासाठी काम केलं ते म्हणजे नंदूकाका लिमये यांच्या नावाने आपण हा पुरस्कार देत आहोत. तिसरा पुरस्कार या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत तो म्हणजे ठरवला आहे तो म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये काही दैनिक आणि काही साप्ताहिक आहेत. शहापूर तालुक्यातली काही दैनिक आणि साप्ताहिक आहेत. या प्रिंट मीडियामध्ये आज ट्रॅव्हलिंग करण्याची स्पर्धा आहे, अनेक अडचणी आहेत आणि त्याचा सुद्धा इंग्लिश साप्ताहिक दैनिक चालवली जातात. त्यांच्यासाठी आपल्याला सुद्धा एक प्रेरणा देण्यासाठी हा पुरस्कार आपण तयार केला आहे आणि त्याला आम्ही नाव दिलेलं आहे स्वर्गीय भेरे काका कृष्णाजी भेरे यांनी पत्रकार क्षेत्रात असं योगदान दिलेलं आहे. चांगले लेख त्यांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर स्वर्गीय कृष्णाजी भेरे यांच्या नावानं या ठिकाणी शहापूर तालुक्यातील उत्कृष्ट दैनिक किंवा साप्ताहिक पुरस्कार आपण हे 3 पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. त्याचबरोबर शहापूर तालुक्यात वर्षभर जे काही पत्रकार काम करतात, जे काही कौटुंबिक त्यांच्या चांगल्या सुखाच्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा या पत्रकार दिनानिमित्त आम्ही सन्मान करणार आहोत. हे सगळं पत्रकार संघाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आपण हे नियोजन करणार आहोत. त्यानंतर शहापूरच्या प्रत्येक पत्रकाराच्या मनामध्ये ज्याचं नाव असतं ते म्हणजे बाळाकाका जगे. त्या ध्यास नाही परंतु त्यांच्या प्रत्येक गोष्टी आज प्रत्येकाला जाणवत असेल. त्यांचं कार्यालय असेल, त्यांचे इतर सगळ्या गोष्टी असतील, त्यांचे लिखाण असेल, याबाबत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 100% अर्पण करणार आहोत. त्याबद्दल माहिती सुद्धा आमच्या अँकर या ठिकाणी देतीलच. त्या ठिकाणी त्यांची सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. त्यानंतर शहापूर तालुक्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी पत्रकार क्षेत्राला उजाळा दिला म्हणजे सुरुवातीपासून आजपर्यंत ज्यांनी पत्रकार क्षेत्र तयार केलं
की जे स्वर्गवासी झाले त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली आपण देणार आहोत. त्यानंतर सोमनाथ अण्णा काबाडीसारखे पत्रकार आहेत ज्यांनी पत्रकार क्षेत्र चांगल्या पद्धतीने तयार केलं, अशा लोकांचा सुद्धा नामोल्लेख आम्ही या ठिकाणी करणार आहोत की जे पत्रकार क्षेत्रात आता नाहीये त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचं नामोल्लेख करणार आहोत. अशा पद्धतीनं पत्रकार या शब्दाला या ठिकाणी कशा पद्धतीने आम्हाला गौरवण्यात येईल असा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमानिमित्त पत्रकार एकजूट असावी हा तर आपला सर्वांचा विषय आहे. आजच्या युगामध्ये कोणाचे हल्ले होतात, कोणाची मर्डर होते, कोणाचं काय होतं, या पत्रकार क्षेत्राला खूप मोठा त्रास या ठिकाणी होत आहे आणि या सर्वांना फेस करायचं असेल, स्ट्रगलिंग करायचं असेल तर एकजूट होणं गरजेचं आहे. पत्रकारांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. पत्रकारांनी अशा कार्यक्रमामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. हे उद्देश सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे. कारण त्रास या जमान्यामध्ये या आताच्या याच्यामध्ये खूप त्रास आहे आणि तो त्रास सहन करायचा पत्रकारांना, त्यासाठी एकजूट कंपल्सरी आहे. अनेक विषय या ठिकाणी आम्ही अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानंतर या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो. खास करून दिनेशजी पाचगरे यांनी या ठिकाणी आम्हाला नाट्याची सोय आम्हाला करून दिली. या हॉल आम्हाला बाळासाहेब अधिकाऱ्यांनी दिला, अनेकांनी आम्हाला सहकार्य केले. या सर्वांचा आम्ही या कार्यक्रमानिमित्त आभार मानतो. सांगताना तिवळे साहेब एकच सांगेल, जर गरुडासारखं उडायचं असेल तर कावळ्याची संगत आम्हाला सोडावी लागेल. कावळा कोण ते तुम्हाला समजत असेल तर अशा कावळ्याची संगत सोडली तरच आपण गरुडासारखं उडू शकतो. आणि जो तालुक्याच्या पत्रकारांच्या संदर्भात काम करण्यासाठी धजत नसेल आणि इतरांना पुरस्कार देत असेल तर त्याचा सुद्धा आम्ही का उल्लेख करायचा. कावळा या दोन पद्धतीचा असतो, तर तो भाग वेगळा, त्याला पितृअमावस्येला सुद्धा पूजलं जातं आणि बंद टाकलं तर हाडाळ पद्धतीने केली जाते. अशा पद्धतीने कावळे असतात, दोन प्रकारचे कावळे आहेत. असो त्या ठिकाणी आम्ही काय सांगत नाही, टोमना सुद्धा आम्ही कोणाला मारत नाही. मुद्दा एकच आहे की चांगल्या कार्यक्रमाला नको. तर या ठिकाणी आपण सर्व आला, कार्यक्रम छान आहे. 1,00,000 मनाचा लाख म्हणा ही महाराष्ट्रात जसं बीज वाक्य चालतं तसं एक पत्रकार 1,000 वाचकांचा पत्रकार अशी बीज वाक्य या ठिकाणी आहे. आलेले सर्व पत्रकार हे लाखो यांच्या संख्येचे या ठिकाणी आहे असं मी समजतो आणि माझं या ठिकाणी प्रस्तावित थांबवतो. जय हिंद.